हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन लेसनचा फर्स्ट न्यूमेरिकल. आज आपण पाहणार आहोत. स्टुडंट काय म्हटलं आपल्याला, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड. सपोज आम्ही बॉल घेतला इथं आणि हा ग्राउंडवर याला किती सेकंद लावत आहे, 5 सेकंद लावत आहे. त्यानंतर फ्रॉम हाईट 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. चेक करत हा इथून तर इथपर्यंत येण्यासाठी किती डिस्टन्स दिला, 5 मीटर. त्याची काय दिली, हाईट दिली आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, यस म्हणू शकतो. डिस्प्लेसमेंट टाइम किती घेत आहे, 5 सेकंद. ओके. त्यानंतर आपल्याला विचारला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. तर प्लॅनेटवर त्या जी ची व्हॅल्यू काढायची, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहा स्टुडंट, या ठिकाणी ऑब्जेक्ट काय स्टेबल आहे, या ठिकाणी तो स्थिर आहे, या ठिकाणाहून तो सुटत आहे खाली. तर इनिशियल व्हेलॉसिटी त्याची काय असते, 0. म्हणून मी काय घेतलं, u इक्वल टू 0 ms. ओके. तर आता आपण पाहू इक्वेशन ऑफ मोशनचा सेकंड फॉर्म्युला इथं अप्लाय होऊ शकते. म्हणजेच काय फॉर्म्युला काय आपला, s इक्वल टू ut प्लस 1/2 80 स्क्वेअर. पहा आता यस डिस्प्लेसमेंट आपल्याकडे किती झाला आहे, 5 सेकंद. यू काय आपल्याकडे 0, टी किती आपल्याकडे 5 प्लस 1/2 इंटू ए म्हणजेच काय घेऊ शकतो आपण आता इथं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जे ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ते. आणि त्यानंतर आपला टीचा स्क्वेअर, टी किती दिला, टाइम किती दिला, 5 त्याचा स्क्वेअर. या ठिकाणी पहा किती झालं आपल्याकडे, 5 दसच्या तसे. आता या दोघांचा मल्टिप्लाय केला तर किती होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ओके. त्यानंतर 1/2 इंटू जी आणि याचा मल्टिप्लाय याचा स्क्वेअर केला तर किती झाला, 25. आता पहा, आता काय करू आपण, 5 ॲज इट इज हा 2 मल्टिप्लाय आहे तर इकडे काय जाईल, डिवाइड आहे तर इकडे काय जाईल, मल्टिप्लाय. आणि 25 मल्टिप्लाय आहे तर इकडे काय जाईल, डिवाइड. इक्वल टू काय आला आपल्याकडे जी. 5 1 जा 5, 5 5 जा. म्हणजेच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय झालं आपल्याजवळ, काय राहिलं आपल्याजवळ, जी इक्वल टू 2/5. ठीक आहे. आता जर आपण जी इक्वल टू 2/5 याला जर तुम्ही डिवाइड केलं तर तुमच्याकडे किती ते 0.4 जी ची व्हॅल्यू किती आहे, 0.4. आता त्याला काय आवश्यक आहे, त्याला युनिट लावणं आवश्यक आहे. तर ms स्क्वेअर हे युनिट सुद्धा लावलेलं आहे. म्हणजेच आपल्याला क्वेश्चन विचारला होता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट. तर किती आहे, 0.4. किती आहे, 0.4. इथं थोडं पद्धतशीर लिहून टाकू, 0.4 ms स्क्वेअर ही कशाची व्हॅल्यू आहे, जी ची व्हॅल्यू आलेली आहे. आणि अशाच प्रकारच्या कन्सेप्ट न्यूमेरिकल, मॅथच्या आणि फिजिक्सचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर तुम्ही रायवल सायन्स अकॅडमीला जॉईन करू शकता. थँक्यू.